तर आम्हा दोघांची म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे, तो देवळातला असू दे नाहीतर तो चव्हाट्यावरचा असू दे, पण कार्यक्रम तितक्याच ताकदीने आणि कार्यक्रमाला गालबोट न लावता कार्यक्रम करण्याची आमची पद्धत आहे, म्हणून आमची जोडी फेमस आहे. म्हणून आम्हा दोन्ही बुवांचा या ठिकाणी तुम्ही जो आदर सत्कार केलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खरं तर आज हा हे स्टेज आहे किंवा ही पवित्र वास्तू आहे, या ठिकाणी ज्या काही गोष्टी होतील म्हणजे मनोरंजन काय आहे, प्रत्येक जण प्रत्येक वेळा कुठल्या ना कुठल्या उद्देशाने येत असतो. आता डबल बारी म्हटलं की सगळ्या बुवा सांगतात ना, कोण हौशे गवशे नवशे सगळे असतात. सगळं तुम्हाला मिळणार आहे, काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त काही गोष्टी म्हणजे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य पाळावी आणि ती पथ्य पाळण्यात आम्ही आजवर कार्यक्रम केले, म्हणून आज स्वामींची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली बघा. कारण आम्हाला असं वाटतं की हे 9वं वर्ष आहे आणि या ठिकाणी काय चालतं काय लागतं ते बुवांना सुद्धा सांगायची गरज नाही, आम्हाला सुद्धा सांगायची तेवढी गरज नाही. कारण ती जागेचं पावित्र्य आणि त्या वास्तूचं पावित्र्य राखण्याची आमची मोठी जबाबदारी असते मंडळी बघा. म्हणून मनोरंजन होणार, एकमेकाला बोलण्याचं तर होणारच, कारण आमची जोडी तशी एकमेकाला बोलण्याची आमकाही चैन पडत नाही. त्याच्यामुळे बोलणं सुद्धा होणार तेवढंच. आणि त्यापेक्षा भजन म्हणजे, कारण भजन हे शाश्वत आहे. आज स्वामींची महती सांगणं सध्या प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला वेगळं सांगायची गरज नाही मंडळी, की प्रत्येकाला तो अनुभव आहे. स्वामींचा अनुभव प्रत्येकाला आहे, त्याची प्रचिती प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्यांचं महत्व सांगणं एवढा खरोखर मी मोठा नाहीये, पण जेवढे मला काही माझ्यामध्ये काही बदल जे झालेत, मला काय जो स्वामींचा अनुभव आहे तो या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून नक्कीच मी मांडणार आहे. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. वेळेचं बंधन आम्हाला दोन्ही कोण आहे, त्याच्यामुळे जेवढं भजनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी होतील तेवढ्या नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. स्वामी शक्ती जात पाठी वेदनेच्या दुःखदिगारी, स्वामी शक्ती जात पाठी वेदनेच्या दुःखदिगारी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुखरी स्वामी, कष्टामध्ये बळी स्वामी, वेदनेचा स्वामी, उन्हामध्ये सावली
स्वामी दुःखामध्ये सुखारी स्वामी कष्टामध्ये बळी स्वामी नमो स्वामीराजं दत्तावतारम् नमो स्वामीराजं दत्तावतारम् श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति रूपम श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति रूपम ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म रूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय स्वामी स्वरूपाय नमो नमस्ते नमो नमस्ते स्वामी स्वरूपाय नमो नमस्ते श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्री कामेश्वर श्री कांगेश्वर श्री रामेश्वर श्री आरेश्वर श्री गुणकेश्वर हरि श्री ब्राह्मण देवाचा श्रीरामच शत्रु साईनाथ बाबा श्री स्वामी समर्थान रावण देवी माते तुझा पावणाई देवी माते तुझा सम्राट गुरुवर्य काशी राम परमगुरु ओकळकरा भूषण गुरुदास विमान येतं की काय
परत येतो आवाज नसतो काय ते? हा, आता बरोबर. म्हणजे डबल वारी आणि त्यामध्ये हा प्रकार म्हणजे आमने सामने. 20-20 मी म्हणणार नाही, कारण 20 म्हटलं की म्हणजे क्रिकेटचं स्वरूप त्याला प्राप्त होतं नाही का. आणि हा तर भजनाचा सामना आहे, त्यामुळे भजन वेगळं. 20-20 क्रिकेटवाले कधी भजनाचा सामना म्हणत नाही, त्याच्यामुळे आपण सुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजे नाही का. म्हणून हा आमने सामने फक्त हा डबल वारीचा सामना. गेली अनेक वर्ष आम्ही शितकर बुवा आणि गोठणकर बुवा म्हणजे नाही म्हटलं तरी 20 वर्ष झाली नाही बुवा. हा, म्हणजे हा संसार आमचा चालू आहे 20 वर्ष झाली. म्हणजे काय आहे की जोडी खूप महत्वाची असते. जोडी लक्षात ठेवा, ही जोडी सगळं काम करते बघा. जोडी म्हणजे कसा की कुटुंबामध्ये नवरा बायकोची जोडी, म्हणजे जेणेकरून संसार कधी सुखाचा होईल जेव्हा कुटुंबामध्ये नवरा बायको एका विचाराची एका मताची असतील, तेव्हा हा संसार सुखाचा असतो. दुसरी म्हणजे मैत्री. मित्र कसे असावेत, त्या मित्रांवर डिपेंड असते की मैत्री किती काळ टिकेल आणि मैत्री कशी टिकवावी. तर मैत्री टिकते की ते मित्र चांगले असावे लागतात. डबल वारीमध्ये सुद्धा असंच आहे. डबल वारीमध्ये ही जोडी, भजनी बुवांची जोडी ही खूप महत्वाची असतात. काही काही ठिकाणी काय असतं मंडळी, आज हे पवित्र ठिकाण आहे बुवा. मगाशी आम्ही जेव्हा म्हणजे माऊलीशी बोलवतो आम्ही, आणि गेल्या वर्षी सुद्धा माझ्या वेळेला मी आलो त्यावेळेला सुद्धा हाच विषय होता. या स्टेजवर डबल वारी खूप कमी होते बुवा. कमी म्हणजे खूपच कमी केल्या डबल बारी. कारण आता सध्याच मला मगाशी सुद्धा बोलता बोलता माऊली बोलले आमचा की वो आम्ही डबल बारी का ठेवत नाही, तर डबल बारीचे जे प्रकार होत आहेत ना, तर ते चुकीचे होत आहेत. आणि त्यांचे बरोबरच आहे, कारण ते जरी या वास्तूमध्ये जरी असतील तरी त्यांच्या कानावर या गोष्टी जात असतात. सगळ्या ज्ञात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या कानावर या गोष्टी जातात. पण प्रत्येक बुवानी ह्या ठरवायचे आहेत. आता आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकाला थोडंफार बोलतो, असं काही नाही बोलत असं नाही, पण बोलतो एकमेकाला. पण एवढं आम्ही घालून पाडून न बोलणं किंवा घरापर्यंत जाऊन या गोष्टी आम्ही आजपर्यंत केल्या नाही. म्हणून एक मैत्रीचं नातं सुद्धा आमच्यामध्ये आहे. या गोष्टी आम्ही पाळतो आणि नेहमी भजनामध्ये सांगतो की भजनाची जोडी आहे त्याच्यावर कार्यक्रमाचा संपूर्ण भार असतो. काय करावं त्यांनी ठरवायचं असतं. मी त्या दिवशी पण सांगितलं, एक ना माझ्या वैभववाडी साईडला एक कार्यक्रम होता, वास्तुशांती होती. वास्तुशांती मला विचारलं त्यांनी की बुवा गोटकर तुम्ही आहात का, तर मी बोललो नाही आहे, माझा कार्यक्रम आहे. मग त्यांनी एक दोन बुवा असे ठेवले, वास्तुशांतीचा कार्यक्रम 4 वर्ष झाली, दोन बुवा असे ठेवले आणि जी भजनं त्याने केली 4 वर्ष झाली, वास्तू शांत व्हायचं नाही त्यांची आताशी. ही परिस्थिती आहे मंडळी. का म्हणजे त्या प्रतीचं काय भजन केलं असेल याचा आपण विचार करावा. त्याच्यामुळे आयोजक किंवा बुवांचा हा जरी बरोबर आहे, कारण काही लोकांना वाटतं की बुवा जरा हे, पण जबाबदारी आयोजकांची सुद्धा आहे. आम्हाला सांगताना म्हणजे त्यांनी न सांगताच आम्हाला कळलंय की या ठिकाणी काय पाहिजे आहे ते. त्याच्यामुळे बुद्धी लागते फक्त नाही का. असो, या ठिकाणी सगळ्यात कार्यक्रम करण्याचा आनंद ज्या ठिकाणी प्राप्त होतो आम्हाला ते म्हणजे माझ्या स्वामींचा ठिकाण. आणि प्रत्येक ठिकाणी स्वामी आहेत या विश्वासावर आम्ही भजन करत असतो. आज तुम्हाला म्हणजे स्वामींची प्रचिती तुम्हाला सांगायची तर म्हणजे रात्रभर पुरणार नाही, एवढं माझ्याकडे माझं पुस्तक तयार होईल, एवढी माझ्याकडे स्वामींची प्रचिती आहे. आज मग मोठी प्रचिती बघा, तुम्हाला सांगतो की आम्ही काही वर्षापूर्वी इथं कार्यक्रम केला, केळुसकर बुवाने मी चितकर बुवा केळुसकर बुवाने मी हा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला वाजवायला हेमंत होता आणि शेवटची वारी त्याने हेमंतने आमची ती वाजवली इथली. नंतर आमचा थोडासा घटस्फोट झाला. घटस्फोट नाही झाला कारण तो गावाला येऊन होता आणि त्याच्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी तो नाही आता गावी आला म्हणून थोडस वातावरण बदललं. आणि त्यानंतर स्वामींच्या हातात ही गोष्ट होती आणि स्वामींनी परत जेव्हा घेऊन आले तेव्हा याच ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हेमंत परत आला. ही स्वामींची प्रचिती आहे बघा. म्हणजे कोणाला कुठून कुठे आणावं हे सगळं स्वामींच्या हातात असतं बघा. त्यामुळे अनेक प्रसंग आहेत, मी भजनाच्या माध्यमातून सांगणार आहे. फक्त आज जुगलबंदी किंवा ही भजनाची हा सामना अतिशय गोड माणूस, हा अतिशय गोड माणूस. आज बघा ना, म्हणजे चेहरा बघा, म्हणजे काहीतरी ठरवून आलाय तो आज. कधी एवढं हसत नाही तो, अगदी तोंड पाडूनच असतात. पण आज जो हसतो म्हणजे काहीतरी त्याच्या मनात काहीतरी शिजता. असो, काय हरकत नाही, काय करूच आता करूया. पण माका माहिती आहे तू किती काय बोलणार आणि मी किती बोलणार, ते काय माहिती नाही. त्याची नाडी माझ्या हातात आणि माझे पण नाडी त्याच्या हातात, असं काय मोठं वेगळं होतं काम नाही. पण असं काय रे गौरव, मस्त असतो, जेवलंच वाटतं.
बुवाच्या पकडाचा गौरव बी खूप करा. म्हणजे एवढा गोड माणूस आहे, म्हणजे बघितल्यावर त्याच्या म्हणजे चेहरा त्याचं एवढं स्माइली. आणि खरोखर ते आमच्या सिंधुदुर्गामध्ये एकदा एवढं सुंदर गोड नाव आणि एवढं चांगलं नाव केलेलं पकवाजाच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या दोन्ही पकवाजासाठी होऊन जाऊया, काय का? तो असलो की मकाही बरा वाटतं जरा. तुझ्याकडे बघित रडण्यासारख्या वाटतात, त्यांच्या तिकडे बघितसारख्या वाटतच नाही मला. हो काय? या ठिकाणी मी बरीच वर्षांनी बघितलं, म्हणजे कसं म्हणजे जास्त बघितलं हो अमन सापडले ना स्पर्धेच्या माध्यमातून त्याने आपला नावलौकिक केलेला आहे. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होते. कारण स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा ही खूप महत्वाची मंडळी. डबल बारी करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. डबल बारी करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, स्पर्धा करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही दोन्ही बुवा सुद्धा खरोखर अभिमानाने सांगतोय की दोन्ही बुवा स्पर्धेतून वर आलेलो, 2020च्या ह्या कार्यक्रमामधून वर आलेलो नाहीत आम्ही. त्यांना स्पर्धा आणि तेव्हापासून जी आमच्या दोघांमध्ये जगात चालू असता, तो एक नंबर, कधी मी एक नंबर, तो 2 नंबर, ह्या दोघांमध्ये आमचा. आणि मग शेवटी सगळ्यांनी आमच्या गुरुवारी यांनी सांगितले बाबा तुम्ही ते आता बंद करा, तुमच्या दोघांशिवाय कोणते नंबर येत नाहीत. त्यापासून आम्ही स्पर्धा बंद केल्या, हे महत्वाचं. पण तेव्हापासून आमची ही डबल बारी चालूच आहे. पण आज या शिष्यपण खरोखर या ह्या आमचा भाग्य आहे बघा, नाही का? बुवा सांगते सगळ्याच मी सांगले तर मग येऊन तर मी काय सांगा म्हणून तू सांग. आता आमच्या सुरुवातीत म्हणजे बघा, तुम्ही युट्यूब मध्ये बघत असाल की सुरुवातीपासून जो खर्चाचा विषय आहे, हा थोडासा आवाज आला कारण कालच 2 डबल बार एका दिवशी होत्या. संध्याकाळी 6 वाजता कनेडी आणि रात्री 10 वाजता नागवे. त्यामुळे थोडासा आवाजावर थोडासा फरक आहे. पण सुरुवात आमच्याकडे या सिंधुदुर्गामध्ये इथून सुरुवात, कैसाला सुरुवात होते की तुझं खर्चा लागता का माझं खर्चा लागता, इथून सुरुवात आहे. ही खरी गोष्ट आहे बघा, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून बघा तुम्ही. पण प्रत्येकाने ह्या गोष्टी म्हणजे कोणाच्या चुका काढायला आणि कोणाची उणीवा आम्ही काढायला इथं बसलेलो नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा अभ्यास असतो म्हणजे. हरि भजना विणकार गालवू नको रे, हरि भजना विणकार गालवू नको रे, हरि भजना विणकार गालवू नको रे. गोरीचा सापा घेऊन बाबा, गोरीचा सापा घेऊन बाबा, गोरीचा सापा घेऊन बाबा. भेटी नाही देवा शिवा, भेटी नाही देवा शिवा, अंतरिचा देवा मालवू नको रे, अंतरिचा देवा मालवू नको रे. हरि भजना विणकार मालवू नको रे, हरि भजना विणकार, हरि भजना विणकार, हरि भजना विणकार मालवू नको रे. शिवशंकरा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा भंग या ठिकाणी घेण्यापूर्वी डबलबारी म्हणजे आणि भजन म्हणजे काय, आणि भजन आपल्या या धर्मामध्ये भजनाला एवढं महत्व आपण का दिलंय, भजनाला आपण एवढं महत्व आपण का देतोय ते तुम्हाला सांगतो की भजनाची प्रचिती काय असते मंडळी, की भजन म्हणजे नक्की काय आहे, भजन म्हणजे नक्की काय. तर या भगवंताचं नामस्मरण करता करता श्री आनंद कानडे बुवा यांच्याकडून आमचे गुरुबंधू आहेत सन्मान्य आनंद कानडे बुवा यांच्याकडून या ठिकाणी माझ्यासाठी 100 आणि हेमंतसाठी 100 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, आनंदाने स्वीकार करतोय. तुम्हा सर्वांना उदंड ऐश्वर्यामध्ये या भगवंताच्या या ठिकाणी प्रार्थना करतोय. बुवा जर या ठिकाणी आला असेल तर जरा खुर्चीची व्यवस्था करा. आमच्या कानडे बुवा या ठिकाणी कानडे बुवानी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यावं. तर मंडळी भजनाला आपण का महत्व देतोय सांगायचं अर्थ तात्पर्य की भजनाने काय होतं, तर भजनाने हा परिसर पवित्र होतो. लक्षात ठेवा,
भजनाने पवित्र हा परिसर पवित्र होतं, आपलं मन शुद्ध होतं. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचा संचय वाढतो मंडळी. पुण्याचा संचय म्हणजे काय, नक्की काय पुण्याचा संचय कशामुळे वाढतोय, तर या भजनामध्ये. कारण आपण पैसा अडका किती, या सगळ्या गोष्टी जरी किती जरी आपल्याकडे ज्याचा संचय जास्त असला तरी पुण्याचा संचय जास्त होईल असं सांगता येत नाही. पैसे आज उद्या संपतील, पण जे पुण्य आहे, आणि पुण्य पैशामधून मिळत नाही, सोन्यामधून अडक्यामधून मिळत नाही मंडळी. जर पुण्य मिळवायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे नामस्मरण. एकमेव साधन म्हणजे ते म्हणजे नामस्मरण. आज आपण सर्व भक्तगण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामींचं या ठिकाणी नामस्मरण करतोय. स्वामींचं नामस्मरण घ्यायला सुद्धा खूप पुण्य लागतं मंडळी, खूप पुण्य लागतं. आणि याच्यासाठी पुण्यवंत माणूस असावाच लागतो. आणि म्हणून सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे धीर देणार हे दैवत कोण असेल तर स्वामी समर्थ. ज्या चरणावरती मीपणाचा स्वाहा होतोय, ज्या चरणावरती मीपणाचा स्वाहा होतो ते स्वामी समर्थ, ते माझे स्वामी बघा. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम, आज जे माझ्याकडून जे काही मला जमेल तेवढं जे मी काही सादर करण्याचा प्रयत्न करीन ते सर्व माझ्या स्वामींच्या चरणी या ठिकाणी समर्पित असेल बघा मंडळी. या कार्यक्रमासाठी सांगितलं की हौसे गौसे नसे, प्रत्येकाला काहीतरी वेगळं असावं लागतं. आता हा मनोरंजनाचा विषय झालाय ना. मनोरंजन म्हणजे आता कालचा कार्यक्रम होता बुवा, त्या कार्यक्रमामध्ये अनाउन्समेंट करतानाच सुरुवातीला काय सांगितलं की बुवा मनोरंजन व्हायला पाहिजे. अरे देवलं, मनोरंजन व्हायचं म्हणजे आम्ही इलाव किती आहे, म्हणजे नक्की मी बुवा आहे का कॉमेडी एक्सप्रेस कोण आहे म्हणून. मनोरंजन करण्याचे असंख्य साधन आहेत, पण नामस्मरण करण्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे भजन पूजन. कारण प्रत्येकाला काहीतरी हवं असतं ना. कारण आता बघा, मी सांगतो ना की मनोरंजनाचं एवढं फॅड झालंय आता आम्हाला, या सर्व भजन रसिकांना सुद्धा, जे जुने भजन रसिक आहेत त्यांना माहिती आहे की भजन काय. त्या लोकांनी कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा या पंचरत्नांची गाणी ऐकली, पंचरत्नांची भजनं ऐकली आहेत. त्यामुळे नेमकं भजन काय. आता मग आईने सांगतात बुवा तुमच्याकडनं भारूड झालं तर उत्तम, म्हणजे वेळेनुसार जर भारूड जमलं असं आयोजकांनी सांगणं खूप गरजेचं आहे. तेव्हा प्रत्येकाला विचार करतात मग भारूड सांगायचं झालं तर मी करू काय. आज आमचे तीन गाण्यांचं भजन झालंय. पहिलं भजन म्हणजे बरेच जण आहेत, पहिलं भजन 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं जातच नाही कोणाचं. रुपावली 2-3 मिनिटं, पण गजर मात्र 1 तास 1.5 तास त्याच्यामध्ये जातो. ही परिस्थिती मंडळी भजनाची सध्या चालू आहे. पण प्रत्येकाने जर आपण आम्ही विचार केला, काल एकाने बुवा आमचा केदार कदम बुवा होते आणि त्यांनी सांगितलं बुवा आपण सुधारलं पाहिजे लोक, या बुवा नवीन बुवाना म्हणता आम्ही सुधारावायचं. अरे बोले गुळच तू, सुधारण्याचं तर आम्ही बिघडू त्याच्यात. सुधारण्याचं प्रत्येकाने सुधारणं, प्रत्येकाने आपापल्या, कारण जसं आपलं वय वाढत जातं, अनुभव वाढत जातो, प्रत्येकाने त्या गोष्टी सुधारणा केली पाहिजे नाही का. म्हणून सांगतोय, कारण भजनाचं सांगितलं की आमच्या बरेच जण भजनी बुवा सांगतात की मनोरंजन 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 हा भजनाचा भाग नाहीच आहे. फक्त एक तुमच्यासाठी एक विरंगुळा म्हणून एक मनोरंजन असतं मंडळी. कारण झाले काय, भजनाची पद्धत झाली. मी सांगतो नेहमी भजनाची पद्धत काय झाली, जेव्हा आम्ही जेवायला बसतो, जेवताना काय करतो आपण, असं एवढासा भात घेतो, म्हणजे मी आपलं एवढंच घेतोय, पण काही लोक एवढा भात असतो त्याच्यामध्ये आणि असं पुढे ताटाला लावतात लोणचं एवढंच, फक्त 2 पुढे असतात. काय असतात त्या, तर त्या असतात चवीसाठी, बरोबर ना. त्या जेवणाची रुचकरता वाढावी, त्याला चव वाढावी म्हणून ते चवीपुरतं लोणचं असतं. भजनाचं पण तसंच, एवढं भजन पाहिजे आणि एवढं लोणचं पाहिजे, म्हणजे एवढं मनोरंजन पाहिजे. आज भजनाची व्याख्या उलटी झाली आहे. लोणचा एवढा झाला, लोणचा एवढा झाला आणि भात एवढं झुरवलं. म्हणजे सांगायचं काय की मनोरंजन एवढं झालंय आणि भजन एवढं झालंय. आम्ही ज्या गोष्टी करतोय ते भजन करतोय. भजन भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन. आणि आज भजनाची व्याख्याच बदलली मंडळी, खूप वाईट वाटतं. कारण जेव्हा आता या ठिकाणी मी सुद्धा बसलोय, माझे विद्यार्थी आहेत, शितकर भाऊ मध्ये शितकर भाऊचे विद्यार्थी आहेत. आज हा जर धिंगाणा आम्ही जर करत बसलो ना तर परिणाम आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. म्हणून भजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, तर मी जे भजन करतोय ते माझ्या आईने ऐकावं, मी जे भजन करतोय ते माझ्या आईने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या पत्नीने ऐकावं, मी जे भजन करतो ते माझ्या मुलीने ऐकावं, माझ्या बहिणीने ऐकावं. ही भजनाची पद्धत. आणि या मार्गावर मी जे भजन करू शकलो, ही जर पद्धतीने मी भजन करू शकलो तर तेच भजन माझ्या स्वामींच्या चरणी या ठिकाणी समर्पित होणार आहे. आणि अशी भजनाची खरं काळाची गरज आहे मंडळी बघा. म्हणून मनोरंजनाचा भाग हा गजरामध्ये, नाही तर आता रुपावलीचाच गजर केलेला असत त्या, कारण सगळ्या लोक माहितीये गजर आम्हाला मिळेल की नाही सांगता येत नाही, तर रुपावलीचाच गजर होतो सध्या. तुम्हाला सांगण्या एवढा खरोखर मी मोठा नाही, पण ही भजनाची व्यथा आहे म्हणून मी सांगतोय, एक भजनी कलाकार म्हणून मी या ठिकाणी सांगते बघा.
या ठिकाणी आमचे सन्मान्य श्रीकृष्ण नेवगी यांच्याकडून माझ्यासाठी 200 आणि हेमासाठी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महादेवाचे केरवडे. म्हणजे माझ्या जेव्हा सुरुवात होता मंडळी, जेव्हा या कार्यक्रम भजनामध्ये मी सुरुवात करत होतो त्यावेळेला आमचे श्रीकृष्ण नेवगी यांनी अनेक ठिकाणी मला कार्यक्रम दिले, मला खूप मोलाचं सहकार्य केलं होतं. त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. एक नवीन रूपावली म्हणजे सुंदर ध्यान या सगळ्या रूपावली होतात. आज स्वामींची रूपावली बसवण्याचा प्रयत्न केलाय. स्वामींची रूपावली या ठिकाणी एक चाल लावलाय आणि तो प्रयत्न केलाय. बघूया आज पहिल्यांदाच वेळ घेतो, भेटणं सुद्धा माहित नाही. आणि आमचे लिहिलेले ते आमचे संजय परब या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे. संजय परब माझे विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ जाऊ द्या. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.